कोणाला माहित नाही आम्ही लोक यमुना नदीला आलोय. चुगली बघा, चुगली कशी करायला लागली. उशीर का झालाय लग्नासाठी बघा. अच्छा अच्छा. सो सीडी चालणं स्टार्ट झालंय. राधाराणीचं मंदिर खूप भारी. राधा राणीचं नाही, राधा राणीच्या मम्मीचं मंदिर होतं. लेकिन वो भी तो हाथ में थी ना उनके. केवढूशी छोटी. मित्रांनो, माझा दादा नुसता पाया पडायला गेलेला. हे बघा. चलो भैया जी, बाय बाय. दांत तो अच्छे तुम्हारे. तर मित्रांनो, जसं तुम्हाला कळालंच असणार तरीही मी सांगतो की आपण वृंदावनला चाललोय, म्हणजे जाणार आहे. आता थोडा वेळ आहे त्याच्यासाठी. सकाळचे वाजलेत काहीतरी 8-10 आणि आपली जी सुरुवात होणार आहे ती रात्री होणार आहे. पण थोडे ते क्लिप्स ते बघितलेच असणार तुम्ही, कसे आनंदात आहे आपण आणि कसे नाही. तर चला मग, ही सुरुवात आपण केली आहे इस्कॉन टेम्पलपासून. आता मी सकाळी आलो आहे इस्कॉन टेम्पलमध्ये इथे अंधेरीला. मला अजिबात असं कधी विचार नव्हतं केलं मी की मी इतक्या लवकर वृंदावनला जाणार. मी विचार केला होता की आपण जाऊ, कधी जाऊ ते विचार नव्हता केला. पण एक मनात असं एक प्रश्न होता की मे बी पुढच्या वर्षी थोड्या काही वेळाने. पण तसं तर काय झालं नाही आणि देवाने आपल्याला खूप लवकर बोलवलं. त्यासाठी मी देवाचे खूप खूप आभार मानतो खरं तर. कारण की हे जे नशीब आहे हे खूप दुर्लभ नशीब आहे की इतक्या लवकर आपल्याला देव पावले आणि आपल्याला वृंदावनला बोलवलं. त्यासाठी मी खूप खूप धन्यवाद करतो देवाला. तर आता मी सध्या इथे इस्कॉनमध्ये आहे. तर इथं देवाचे दर्शन करून मी माझ्या कामाला सुरुवात करतो आणि त्यानंतर मी तुम्हाला डिरेक्टली भेटतो आपल्या ट्रॅव्हलिंगच्या स्टार्टमध्ये. ओके, तिकडे सर्व असतील. मम्मी असणार, बहीण असणार, माझा भाऊ असणार आणि आणखीन लोक असणार आहे. तर चला आपण भेटूया पुढे काही वेळामध्ये. नाही मंडळी नाही, मावशी हा मावशी बघ तुझ्यासाठी आहे ना मी ह्याच्यामध्ये. मंडळी नाही बोलणार आहे मित्रांनो बोलणार आहे स्पेशली तुझ्यासाठी. तर नमस्कार मित्रांनो. जसं सकाळी मी इस्कॉन मंदिरामध्ये होतो. मी तुम्हाला सांगितलं की पुढे काय ते मी तुम्हाला दाखवतो कसं होणार आणि कसं नाही आपला प्रवास. थोडक्यात आता तुम्ही बघितलाच असणार, सारखं बोलून मजा नाही त्याच्यामध्ये. तर मी आणि माझा भाऊ एका रिक्षात आहे आणि आम्ही लोकांनी कॅब आणि अजून एक रिक्षा केली आहे. तर आम्ही लोक चाललो आता. आपल्या प्रवासाची सुरुवात तर झाली आहे. तर खूप आनंदात आहे आम्ही लोक. हे बघा इकडे दुसरी रिक्षा चालू आहे. तर कमिंग बॅक टू द व्हिडिओ. सॉरी थोडं इंग्लिश बोललो, मराठीतच बोलायचं आपल्याला. हां, तर आपण निघालो आहे आता आणि तुम्ही बघू पण शकता आपली जर्नी स्टार्ट झाली आहे. जो प्रवास आहे आपला खूप मजा येणार आहे. 4 दिवसाचा हा प्रवास असणार आहे आणि आपण खूप एन्जॉय करू आपल्या फॅमिलीसोबत. आणखीन काय सुजल तुला 1 मिनटं. चला भेटूया आपण नेक्स्ट जर्नीला, पुढच्या प्रवासासाठी. बाय बोल दो. हाँ जा रहे हम लोग. दाखो बोला तर दाखो. माझी हालत. चलो बाय बाय. माझी हां जय श्रीराम. माझी हालत बघा काय. इथे हिला बघा. तुला काय बघायचं. अरे त्या प्रथमकडे किती वजन आहे. मी पागल झालोय. हाय. आता आम्ही रेल्वे स्टेशन वरती पोहोचले. तर आता बघू गाडी कधी येते. हा ठीक आहे. सर्व दुनियाचा बोज मला दिलाय. मला दुनियाचा बोज माझ्याकडे आहे आणि मी पागल सारखं नुसतं वेट उचललंय बस. अरे स्पेस चालला माझ्या फोनचा. काहीतरी बोल, कॉन्टेंट दे. कसलं कॉन्टेंट आहे. वजन आहे. आपल्या पूर्ण परिवार बघतोय. बोल, दाखव काहीतरी. आता तू वजन आहे बस. हा. आणि आनंद तुझा. आनंद तर भरपूर आहे. पक्का. मग पहिल्यापासून बनवलं की नाही व्हिडिओ. हे पुन्हा चालू आहे. तुला काय भरोसा नाही माझ्यावरती. आता ट्रेन मध्ये बसल्यावरती. हा
हे तर आपण आहेत, हे मी, मम्मी, माझा भाऊ, माझे पप्पा आणि थोडे अजून लोक आहेत. दाखवतो मी जितका होईल, मी तितका बेस्ट बनवायचा पूर्ण ट्राय करीन हा ब्लॉग. आणि माझ्या हालतला आता वापस बोलतो मी, इग्नोर करा, ठीक आहे. मम्मी निघालो गाईस आम्ही केला येताना. मग आता मी करते. तुझं वेगळं आहे काय? हा दादाचाच आहे. देखो हम लोग निकल गए. बोलो मराठी में बोलो. आम्ही निघाले, आम्ही निघालो. बोलो क्या निघाले? अरे छोड़ो ना उसका, क्या करना. बोलो आम्ही निघालो. हा. तर नंतर तुम्ही बघा गाईस पुढे काय होतंय. बाय बाय. तर मित्रांनो, एक आपल्याला लेटेस्ट न्यूज कळाली आहे. आपण काय वेस्टर्न रेल्वेवरती 12 डब्यांमध्ये बसायचो, पण ही जी ट्रेन आहे ती 26 डब्यांची आहे असा माझा भाऊ बोलतोय. तर मला पण थोडा आश्चर्य झालं. मी बोललो 26 डबे म्हणजे काय, खाण्याची गोष्ट नाही. आणि मी सुद्धा खरंच बघतो अतिशय खूप मोठीच आहे ही तर ट्रेन. आपण काय लोकलमध्ये फक्त प्रवास करायचो. हा आपला पहिला दौर असणार आहे जे महाराष्ट्राच्या बाहेर असणार आहे. मित्रांनो, चाललोय ट्रेनच्या मध्ये एंटर करायला. हा जो एक्सपिरियन्स असणार तो माझ्यासाठी पण फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. चाललोय आतमध्ये. फर्स्ट एक्सपिरियन्स माझा पण असणार आहे. कसं आहे कसं नाही दाखवतो, चला. हो, हे आपलं आपलं नहीं भाई, देख लो ऐसा ऐसा होता है. एग्जैक्टली 1 2 3 4 लोक झोपू शकतात. यार आपलं कुठे स्पेस तर खूप इनफ आहे भाई. चार लोक. अरे मी मिरर मध्ये पण दिसतोय. 4 लोक इथे झोपू शकतात, एवढा आहे. आरसा पण आहे इथे. आरसा पण आहे. वाव, आहे यार. स्पेस तर है, आराम से जाएगा. टू बी ऑनेस्ट, सगळ्यांची धावपळ चालू आहे. क्या मेथी का भाजी. हा दे. मेथीची भाजी पाहिजे. दे. हा चपाती घे. वांगा आवडलं. येलो रोटी लो. चाललंय शेवट. आता जेवतो मी पण थोडं आणि भेटतो थोड्या वेळाने. चला बाय. मेथीची भाजी देऊ. येलो रोटी. जेवण उद्या बोलतो मी थोडा वेळ. बाय. घे रे. माझं पण जेवण आता जेवण झालेलं आहे आपलं. सर्व लोक मस्त एकदम आरामात आहे आता. पराठा है एक वाकडी तिकडी. भाऊ माझा वरती आहे. जाऊ द्या, थोडा आराम करू द्या सर्वांना. सारखं बघणं पण चांगलं नाही. आराम करतील. लुडो बिडो खेळू जरा. आपण आपला 6 एपल आणलेला आहे, त्याच्यावरती लुडो बिडो खेळू थोडं आणि मजा करत जाऊया आपण. सारखं तर काय बोलायची गरज नाही. काय मजा होईल तर दाखवू, काय तर थेट डायरेक्ट आपण पोचल्यावर दाखवूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आपला ट्रिपचा डे 1. बसता पण येत नाही मला. सकाळ झाली आहे. आपण आलो आहे मध्य प्रदेशमध्ये 1 तासच्या आधी. हा उठलोय आत्ता. मला माझ्या भावांनी सांगितलं ठीक आहे ब्रश करतो. सर्वांचा ब्रश झालेला आहे. मी सुद्धा ब्रश करतो आणि घेतो तुम्हाला थोडं फ्रेश आहे. चलो आएगा. अरे बोल आता तर फ्रेश पण झालाय.
हाय गाईज, आता आम्ही जस्ट फ्रेश झालो आहे. आता आम्ही एन्जॉय करू. मी पण ब्रश करतो, बघू शकता तुम्ही बघा. माझं झालंच आहे. एकदम सफेद सफेद दात आहे डॉट, सफेद सफेद दात आहे. ब्रश करतोय, प्रवास पण चालू आहे. मित्रांनो, एक गोष्ट बोलायला विसरलो होतो. पप्पा सोबत होते पण ते शेवटला आले. त्या कारण काय झालं, सीट पुढे मागे झाली तर आपल्याला एक सीट कमी पडत होती. तर थँक्स टू ह्या काकांना, हे जे आहेत ह्यांनी आपली सीट आपल्याला डोनेट केली, ज्या कारण आपल्याला असं घासा पाहिजे. काय बोलणार, दान केली. ते दान केली त्याच्या कारण हिला झोपायला भेटलं. दान नाही केली, दिली आमच्यावरती दया खाऊन. ऍक्च्युली त्यांची कोण मुलगी होती, त्यांची तिकीट कॅन्सल झाली तर ती सीट भेटली आम्हाला. ठीक है ना, म्हणजे थोड़ा रहम खा लिया हमारे ऊपर, हमारे नहीं इसके ऊपर. हा, तर थोडं झोपलं, हे सर्व बरोबर झालं. त्यांची मुलगी नाही आली तर ह्या मुलीवरती दया आली त्यांना, तर हिला सीट दिली. ऍक्च्युली सीट ह्यांची नव्हती, हिला सीट माझी होती. स्पेशली सीट माझी होती, ह्यांची वेटिंग वरती होती, तर हे माझ्या सीटवर आल्या, त्यांच्या मुलीच्या सीटवर मग घेतलं नाही त्याने वरती. ठीक आहे, जे पण काय प्रवास चांगला होतोय, दॅट इज इम्पॉर्टंट, ते महत्वाचं आहे. सो हा, खूप खूप आभारी आहे काकांसाठी, हेच म्हणायचं होतं बस. ट्रेन चालली, चला निघालो आम्ही लोक. हे बघा ऊन आलं जर्नी किती बरं आहे. स्टार्ट झाली आहे. फोन नाही खाली. चला, जेवण झालेलं आहे, 4:15 झालेत. 4:15ला पोचायचं होतं पण पोचलो नाही. ट्रेन जी आहे ती थोडी लेट आहे, थोडा डिले झाला आहे. हा, ट्रेन ॲक्च्युली खूप स्लो चालते, ही सुपरफास्ट ट्रेन आहे पण असं काय दिसत तर नाही अजिबात. पण बघू कधी पोचू. रात्रपासून बसलो आपण, पण थकलो तर कोण नाही, पण कंटाळा आलाय साहेबांना, कारण की किती बसणार, असं काय करणार. सगळ्यांची हालत बघा, लुडो खेळून खेळून टाइमपास चालू आहे. हसी नाही येतो. लुडो चालू आहे, लुडो लुडो नाही, सापशिडी. 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 मम्मी लेट झालाय काय? खूप 2 घंटे लेट झालाय, कंटाळा आलाय. थकलो तर नाही पण ट्रेनमध्ये बसून बसून खूप कंटाळा आलाय. असं वाटतं कधी उतरणार, कधी जाणार. बस अजून काय सांगू शकतो. ट्रेनमध्ये मस्त 24 तास होतील ट्रेनमध्ये. ते तर रात्री होणार आहे. रात्री जर 9ला 10 वाजता असं उतर होणार ना, ठीक आहे, प्रवासाचा भाग आहे हा, पूर्ण करायला लागणार. अजून काय, खूप वेळ बाकी ट्रेनमध्ये झाला. ब्लॉग खूप मोठा होणार आहे, एकदम सर्व काम धंदे सोडून बसा बघण्यासाठी हा ब्लॉग, हेच म्हणणार तिथे, अजून काय नाही. फायनली हरे कृष्ण, फाइनली आलो. इट्स 6:55. मथुरा का बोर्ड के पास चलो पहले. 22 आवर्स के बाद अभी पहुंचे मथुरा. 22 तासानंतर. सर्वांना बघा, मथुरा कुठं लिहिलं? मथुरामध्ये उतरलो आता आम्ही. किती वाजले एक्झॅक्ट? 6:55. 22 तास ऑलमोस्ट. 22 तास झाले आम्हाला ट्रेनमध्ये बसून. 22 तास. थोडा फ्रेशन अप होऊ आणि सर्वात पहिलं तर हॉटेल बघू, रूम बघू, फ्रेशन अप होऊ आणि देन कंटिन्यू करू. बोलण्यासारखं तर काय आहे नाही, तुम्ही बघू शकतात. खूप डिफरंट व्ह्यू आहे. आणि हे तर माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम आहे की मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर आलो आहे. खूप मोठी गोष्ट आहे.
चला आपल्या ट्रेनला बाय बाय बोलूया. बाय बाय ट्रेन आणि कंटिन्यू करूया. ओके. फायनली मथुरामध्ये पोचलोय. तुम्ही बघितलंच असणार. जस्ट आता एक्झिट मारलाय जस्ट. आता आम्ही लोक चाललोय गेट नंबर 3ला. तिथून कॅब येणार. कॅब आल्याच्या नंतर आम्ही लोक बसणार आणि थोडं हॉटेलमध्ये स्टे करणार आणि एंटायर आपला जो 3 डेजचा जर्नी असणार आहे, डे 1 तर आपला इथेच एंड झाला आहे ट्रॅव्हलिंगमध्ये. तो आम्ही लोक पूर्ण प्लॅन करणार की आम्हाला कसं काय करायचं आहे कसं नाही. ओके. तर बघत राहा. आता सर्व लोक चाललेत. स्टार्ट तर झालाच आहे. बघता आहे ना. थकलो नाही पण थोडा बस विचारामध्ये आहे की जायचं कसं. इथे विचारतात आहे. अंकल सुद्धा कन्फ्यूज आहे. विचारलं पण काय कळालं नाही. चाललंय सर्वे चालतात आहे. मथुराचा प्लॅटफॉर्म आहे. थोड्या वेळात काही पोचू आणि जसं पोचतो तसं मी तुम्हाला रूम दाखवतो की रूम कसा असणार आहे कसं नाही. ओके. जातो आता. बघतो मी. काय बोलशील? बोलते काय बोलू. तुझा तर मग वेस्ट आहे. ब्लॉगमध्ये मीच असणार आहे. हे लोक तर काय बोलत नाही आहे. तर फक्त मीच असणार आहे आणि मी पूर्ण गाईड नाही, पूर्ण ॲज पॉसिबल तुम्हाला मी एक्सपिरियन्स करवणार आहे. ओके. जस्ट चेक इन करतोय. बॅग खालचा रूम बघितला आहे. आता वरती जातो. लॉक केला ॲक्च्युली तो रूम. मी येतोय स्क्रीनमध्ये. हे सुजय येतोय मी. यस. वरती जातोय. आता हेच बघायचं की खालती कोण राहणार. सर्व मुलं राहतील का बायका राहतील. मुझे भी ले लेने सर. हाँ बिल्कुल बिल्कुल लेंगे. हाँ तुला पुढे माहिती. हे बघ. गीजर है भैया. गीजर गीजर लगा ना. गर्म पानी आएगा. इसमें क्या हुआ, क्या प्रॉब्लम है? ओके ओके. ये जहाँ है ना वहाँ रहो, ऊपर नीचे कहीं भी. नीचे में सही बाजू बाजू में इथे ठीक आहे. मम्मीचे फीडबॅक रूम बघितल्याच्या नंतर. एक नंबर आहे. बेस्ट एकदम बेस्ट. खूप म्हणजे खूप खालची गाडीतून उतरल्यानंतर खालची सीडी बघितली ना तेव्हाच मला असं वाटलं एक नंबर हॉटेल आहे. एक नंबर बाई. आपली सुविधा आहे ती देवाच्या कृपेने एकदम छान आहे. बघू शकतात. मम्मी पण एकदम हॅपी आहे. इथूनच आम्हाला इथेच आम्ही स्टे केले ना. हां इथूनच आम्ही स्टे केले आम्ही. इथूनच तो आम्हाला सर्वीकडे फिरवणार आहे. सांगितलं. हा सांगितलं त्यांच्या गाडीने. तर आम्ही इथेच राहणार आहे. एक नंबर. एक नंबर. बघितलं का. ही तर फक्त बिगनिंग आहे. म्हणजे अजून काय स्टार्ट सुद्धा झालं नाही. बघू शकतात. पण सर्वांचा जो मनापासून प्रेम आहे देवासाठी आपल्या श्रीकृष्णासाठी तो एकदम वाढत चाललाय. कारण की खूप 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 सर्व लोक हॅपी आहेत. हे बघा. क्या बोलना चाहोगे रूम देखने के बाद? कुछ नहीं. रूम बहुत मस्त है. कुछ तो बोलो. सब वही बोल रहे. अरे अरे तुम कैसी है? तो बोला ऐसा ब्लॉग में देखिए. बोलो. चांगलं आहे बोल. मथुरा की गलियां में आ रही है. अरे बोलो. अच्छा आहे. चांगलं आहे रूम. तर गोष्ट अशी आहे. चेक इन झाला आहे आपला आणि आपण जातोय आताच फिरायला ॲज एन म्हणजे खायला चाललोय. जर काय खाल्लं बिल्लं थोडंसं भूक लागली तर आपण थोडंफार काहीतरी खाऊ आणि मग प्लॅनिंग करू. फ्रेशन अप झालोय. ओके. बघा सर्व लोक निघाले. मी सुद्धा निघतोय. काय खात होतोय मी तुम्हाला सांगतो. चला. मी शूज माझे घालतो. मी आत्ता जस्ट काढले होते शूज. हे इथे हे जरासा त्रास झालाय यार ॲक्च्युली ना.
एव्हरी टाइम शूज काढा आणि मग घाला, खूप त्रास आहे हा. मी बघा ना, मी हातपाय धुतले होते, फ्रेशनअप झालो होतो आणि आता चाललोय बाहेर. असं असतं का? पण ठीक आहे, भूक लागली, पोटाचा पण प्रश्न आहे. समजा बघा ना, हे एक गोष्ट आहे यार. नेक्स्ट टाइम चप्पल घालून येईल मी. नाही, चप्पल सोबत घेऊन येईल कारण की थंडी खूप आहे. ओके, तर मी घालतो चप्पल नाही, शूज घालतो आणि मग भेटतो. चला, शूज डन, शूज घालून झाले, चाललोय. समोर कॅब कुठे काय? ओ, इथे छोटासा किराणा दुकान आहे, त्याच्यामध्ये आहे. बाय द वे, हे बघू शकता, हे आपलं हॉटेल आहे. वेलकम टू मथुरा. क्या राधे राधे जी. पहले तो राधे राधे आपके व्यूअर्स को राधे राधे. हमारा नाम है संदीप चौधरी, हम यहीं के ब्रजवासी हैं. ओके जी. हाँ जी, ये सब गेस्ट हाउस आपके ही है. आप कहाँ स्टे कहाँ है आपका? बस यही पर है, बस अच्छा अच्छा. यही पर है. आपका कोई चैनल वैनल है? जस्ट ये मेरा पहला वीडियो होने वाला है. अच्छा, मथुरा का. हाँ आज से शुरुआत है तो अच्छी जी. शुरुआत होगी आपकी. यही मेरी मतलब फर्स्ट है. राधा रानी का नाम लेना, बाकी बिहारी पे माथा टेकना. बिल्कुल 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 ब्रज में और पार जाओगे, राधे राधे बोलो और पूरे ब्रज में डोलो. बिल्कुल 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 बिल्कुल. लोगों से न्यारी राधा रानी हमारी. बोलो राधे 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 राधे. राधे राधे. जय गोपाल. जय गोपाल. सर्वांनी खूप चांगला इंट्रोडक्शन दिलाय, एकदम एनर्जेटिक आहे सर्व. इकडे जी एनर्जी असते ती अशीच असते, तुम्ही बघितलीच असणार. आता शॉपिंग टाइम ॲज युजल. जाऊ थोडं काय घेतात मी पण बघतो. अरे बूस्टर्स दिखाओ ना, बूस्टर्स. अरे ये प्रमोट नाही करना है. मला वाटलं काहीतरी खायला घेतात हे लोग. बूस्टर्स. आंवला तेल, ये लोग तो आंवला तेल ले रहे इतने ठंडी में. सोच रहे कि और ठंडा दिमाग करेंगे. पता नहीं यार, ये लोग को इतनी गर्मी कहाँ से आती है यार. नाही माहित मला नाही समजलं. दाखवतो कसं काय. मथुरा की गलियां कैसी लगी आपको वो बताओ पहले. बहुत अच्छी, एनर्जी लेवल जर एकदम आहे. खूप छान. करू द्या ह्या लोकांना शॉपिंग करू द्या. बघूया काय खाल्लं बिल्लं की बघूया. अरे इधर सब होटल वोटल का नाम तो दिखाओ, इतने प्यारे प्यारे नाम. उधर दिखाओ, उधर. ये अरे सीधा अपन कॉन्टेक्ट नंबर ही देंगे ना. हाँ, उनको भी आना है, सबसे सही बात बेस्ट है ना. सही बात है. किसी को थोडी कुछ पता चलने वाला है क्या है क्या नाही. मित्रांनो, एक नवीन गोष्ट दाखवू का तुम्हाला. एक नवीन गोष्ट हे बघा. दिसला का कोणाला दिसला तू कर. मैंने सबको झूठ बोला, मैं गोवा आया हूँ, गोवा. नाही दिसत आहे. आता आम्ही लोक करत होतो ना, पूर्ण दूर निघत होता माहिती का. एकदा वापस करतो. दिसला का. दिसला असणार ना सांगा सर्वांनी. नीट बघा, असे डोळे मोठे मोठे करून बघा. ते लोक कुठे गेलेत. खूप लांब गेलेत. मी धावत जातो आणि त्यांना भेटतो. हे दुवा दाखवण्यासाठी इथं लाईटीमध्ये आहे ना, जरा जास्तच उभा राहिलो. थंडी इतकी आहे, 19 डिग्री सेल्सिअस आहे. चालत चाललो आम्ही लोक आता खाण्यापिण्यासाठी. अंधार आहे, हॉटेलमध्ये गेल्यावर बघू. मजा बघा, मजा बघा शेकोटीची. ही मजा आहे, फिरण्याची मजा ही. ठीक है भाई, इसमें ही करो. चाय कुल्हड़ खत्म हो गया. ही मजा आहे फिरण्याची. ही जी मजा आहे ना, खूप मस्त आहे. बघा ना सर्व किती मजेत आहे. शेकोटी करतात आहे. होय, तुम्ही घ्या, तुमची ते सर्दी गायब होईल. गाइस, सर्कस मजा ले रहे हैं, हमको यहाँ पे सब कुछ मिल रहा है. सर्कस बघा, सर्कस. आंटी को दिखाओ ना. वाह 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 वाह. जो नहीं चाह रहे हैं वो सब कुछ मिल जा रहा है.
राधे राधे. राधे राधे. पप्पा मी पण हवा घेत. पप्पा UP 85 आ गई है. हा 85 ही बघा, हिला बघा, चटके लागतात हे पाहायला, एकदम एकदम पाहायला चटके लागतात. नहीं नहीं. अच्छा मुझे यहाँ से गाड़ी हाँ? मोड़ा है. हाँ ये अंधेरा था, वो यही रोड है क्या? यहाँ से गाड़ी मोड़ा, अंधेरा था. यही है ना? ये ले. अब ये कहाँ चला जाएगा सीधा? ऐसे थोड़ी ना है हम लोग, ऐसे थोड़ी आए हम लोग. वृंदावन जाने के लिए यही है. अच्छा वो वाला स्टेशन वाला. जेवण खायला सुरुवात झाली आहे. एक एक प्लेट थाली. आणि हिचे नवीन नखरे आहेत की हिला बटर लावून पाहिजे. ह्या अशा सुक्या चपात्या आहेत म्हणून गिळवत नाही हिला. कसं पीठ पीठ लागतं. मग लागू दे, इट्स नॅचरल थिंग, इट्स अ नॅचरल. हा, मथुरामध्ये जेवण आहे भाई, ओजी आहे. हा, ओजी. सुजलचं पण चालू झालंय. सुजल तर एकदम कान टोपी. हा ना, एकदम काय इथं आम्ही मस्त की जेवण करतो गाईस. गाईस नाही मित्रांनो. मित्रांनो आम्ही आता जेवण करतोय. एकदम गरमागरम दिलंय आम्हाला मस्त जेवण. मम्मीला काय बोल, मम्मीला, मम्मी पप्पाला. काय मम्मी, तू येण्यासाठी एकदम खूप मिस केलं तुला. पुढच्या ट्रिपसाठी मी तर नक्की घेऊन येईन. हा सुजल, तू मम्मी पप्पांना दोघांना घेऊन एक दिवशी इथे. नक्की घेऊन येईन दोघांना. हे बघा, इथे सर्व चालू झालं. मेरा तो खाना आहे का आम्ही. मी पण जेवतो. जेवताना काय जास्त दाखवायचं नाही. चला आताची जेवण आले, जेवतो. मम्मी पण चालू झाली आहे श्रावणी सोबत. मम्मी दिसत नाही, आता दिसली. मग चल जेवतो. बोल, काय बोलते, बोल. गाईस नाही मित्रांनो, आम्ही लोक इथे थांबलेलो शेकोटी करायला, तर आम्हाला दिसलं की लोक हाताने चपात्या बनवतात. तर हे बघा कसे बनवतात ते भैया. चपाती चपाती बघा कसे बनवतात. मराठी. चपाती बघा कसे बनवतात. आणि ह्याला हे बघा, ही चपाती शेकली आहे त्यांनी, पण ह्याला अजून एकदा त्यांना शेकायचंय. बाजार में तो ऐसे खा जाएंगे थोड़े बड़े पैसे वाले. अभी तो मैं आँच पे चले ना जब और देंगे. उधर फूकती है ना इसे अंदर से, कुछ उसमें फूकेगी. खूप यम्मी असणार, मला तर असं वाटतंय खायला. ते लोक आता अजून शेकणार त्याला, त्याच्यामध्ये जिथं आपण शेकोटी करत होतो ते दाखवलं आपण शेकोटी करत होतो. हा एवढं झाड हा, तिकडे तर शेकोटी पण चालू आहे. नेक्स्ट लेवल शेकोटी चालू आहे. वहाँ पे भी बन गई. ऐसा बनता है खाना. जेवण जेवण असं बनतं एकदम नॅचरल हाताने. पप्पांसाठी थांबलो, औषध घ्यायला गेलं तिकडे, पण त्यांना झाली आहे सर्दी ॲज युजल. इथे पण आजारी पडलेत ते नाकाने, आणि आम्ही लोक घेतो इकडे. वा, बघू शकता. हे बघा, दिमाग बघा, दिमाग, आणि तोंड पण बघा. जीव बघा, ते पण जीवच आहे. किती छान कळतंय खरंच. खूप गोष्ट वेगळी आहे इकडे. खूप म्हणजे खूप. बघा ना, मुक्या जानवराला पण बघा. इकडे हे सर पण आपली व्यवस्था करतात आहे आगीला विजू देण्यासाठी. अजून त्यांनी लाकडांचा प्रबंध केलाय बघा. आता एकदम परफेक्टली ते टाकणार त्यामध्ये. खूप छान. आपल्याकडे धुवा येतोय पण तरी बघा. इकडे आलेच साहेब औषध घेऊन. नाक गळतंय, नाक. ते बघा, दवा बिवा सर्व चालू आहे. मनच होत नाही इथून हटायला, इतकी थंडी आहे. 19 डिग्री सेल्सिअस आहे.
भाग जाइए बस गेली गेली